निवडणुकीत विखे विरोधक लंके यांच्या पाठीमागे एकवटले जाण्याची शक्यता आहे। ही लढत केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसेल तर ती विखे विरुद्ध पवार अशीच रंगण्याची जास्त शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथम निलेश लंके हे शरद पवार गटात सहभागी झाले, नंतर काही दिवसातच अजितदादा गटात सहभागी झाले। त्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमताच्या चाचणीवेळी आमदार लंके यांची अनुपस्थिती धक्कादायक ठरली होती। त्याचवेळी त्यांची वाटचाल राजकीय कोलांट्या उड्या मारणारी ठरणार असल्याचं स्पष्ट झाले होते। महायुतीत नगर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे, तेथे भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नाही। राष्ट्रवादी एकत्रित असताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या उमेदवारीच्या चाचणीत त्यांनी निलेश लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते। मात्र फुटीनंतर लंके अजितदादा गटाकडे गेले। आमदार निलेश लंके यांची घर वापसी करत शरद पवार यांनी एकाच वेळी अजित पवार व विखे कुटुंबीय यांना शह दिल्याचे मानले जाते।